स्वच्छपैकी धुवून चिरून घेतलेली हिरवीगार ताजी मेथी, मटार, त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेले आहे, लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि काजू. आपल्याला केवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे हिरवी मिरची. नमस्कार. आपण करणार आहोत मेथी मटर मलई, पण त्याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटेही घालणार आहोत. त्याच्यामुळे आलू मेथी मटर मलई. कढईमध्ये तेल घेतलं, तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि त्याच्यानंतर काजू आपण जे घेतलं होतं ते आता टाकलेलं आहे आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याच्याचमध्ये हा चिरलेला कांदा, आता मी 3 कांदे घेतले होते मध्यम आकाराचे आणि ते चिरून घेतले होते. त्याचबरोबर 2 टोमॅटो घेतले होते आणि ते सुद्धा चिरलेले टोमॅटो आता ह्याच्यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. त्याच्यामध्ये मी आता हळद टाकलेली आहे आणि त्याचबरोबर मी आता ते परतून घेणार आहे. आणि आपल्याला थोडंसं लाल तिखट, त्याच्यानंतर मिक्स मसाला, त्याच्यानंतर थोडंसं हिंग, जराशी चिमूटभर साखर चव बदलण्यासाठी म्हणून आणि थोडंसं मीठ असं मी घालून ते मिक्स केलेलं आहे. आणि आता त्याचं आपल्याला मिक्सरवर काढायचं आहे. तोपर्यंत आपण कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर, त्याच्यात तेल घातलेलं आहे आणि ही चिरून म्हणजे स्वच्छ धुवून चिरून ठेवलेली जी काही मेथी आहे ना, ती आपण ह्या तेलावर छानपैकी परतून घेणार आहोत. मेथी परतताना मी थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे ती लवकर छान शिजून झालेली आहे आणि परतली गेली आहे चांगली व्यवस्थित. ती आता मी वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. आणि आता हे जे मगाशी मिश्रण आपण केलं होतं ना, सर्व कांदा टोमॅटो वगैरे ते सर्व चांगलं परतलेलं होतं, ते थंड झालं आहे. ते आता मी मिक्सरमधनं काढून घेणार. 4 बटाटे मी उकडवून घेतले होते, छान उकडलेले आहेत, त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत. आणि आता कढई ठेवली आहे, तेल तापत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये फोडणी घातलेली आहे. मोहरी, त्याच्यानंतर जिरं, हळद, नंतर ह्या बघा ह्या फोडी बटाट्याच्या घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा उकडवून घेतलेला ओला वाटाणा घातला आहे. मीठ आपल्या सर्व भाजीसाठी म्हणून जेवढं लागेल ते घातलेलं आहे. परतून ठेवलेली मेथी आणि हा वाटलेला सर्व मसाला. मिक्सरमध्ये पण थोडंसं उरलं होतं, त्यात पाणी घालून ते पण मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता एक वाटीमध्ये मी वाटीभर दूध घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ही जी भाजी आहे ना, ती थोडीशी एक चमचाभर काढून ती ढवळून ती मिक्स करून घेतली दुधामध्ये व्यवस्थित. आणि ते सर्व दूध त्याच्यामध्ये मी ओतलेलं आहे भाजीमध्ये. घरची घट्ट मलई त्याच्यात घातली आहे आणि आता आपली भाजी तयार आहे. धन्यवाद.